साथियों, जय मूल्यवासी, जय जवाहर, जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय। साथियों, सभी साथियों को सबसे पहले जो आज इस लाइव के माध्यम से जो अपनी बात रखना चाहता हूँ, वो देश के सभी साथियों को महाराष्ट्र छोड़कर जो भी हमारे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद और राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ और राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ और बामसेफ और भारत मुक्ति मोर्चा के सभी ऑफशूट संगठन को और तमाम मेरे मूल निवासी भाई और बहनों को क्षमा चाहता हूँ और मैं अपनी बात मराठी में रखना चाहता हूँ। साथियों, महाराष्ट्र में भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आक्रोश महारॅली छत्रपती संभाजीनगर सोमवारी दिनांक 28 जुलै 2025 रोजी वेळ सकाळी 11 वाजतापासून रॅलीचा मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विद्यापीठ परिसर, विद्यापीठ गेट, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तिथून कमिशनर पोलीस अधिकारी कार्यालय तसंच कलेक्टर ऑफिसपर्यंत हा विशाल महाआक्रोश मोर्चा होणार आहे। तर सर्वांना जे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यस्तरीय विशाल महामोर्चा आयोजित केला आहे, त्या विशाल महामोर्चाचा शिक्षणाचं खाजगीकरण व शिक्षणाचे विरोधात व रिक्त असलेले पदभरती व सरकारी शाळा विलगीकरण बंदाचे निदर्श करण्यासाठी हा महाराष्ट्र राज्यस्तरीय विशाल महामोर्चा संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथे 28 जुलै 2025 रोजी होणार आहे। तर सर्व साथियांना जे या विशाल महामोर्चाचे प्रमुख मागणी आहे, जे विद्यापीठ असेल, माध्यमिक शाळा असेल किंवा जे संस्था आहे, असे बरेच काही समस्या घेऊन हा विशाल महामोर्चाची मागणी असणार आहे। महाविद्यालयाची विषयाची मागणी असणार आहे, विद्यापीठ विषयाची मागणी असणार आहे, तसंच वसतिगृहात विषयाची मागणी असणार आहे आणि संदर्भ परीक्षात विषयाची मागणी असणार आहे व अन्याय मागणी असणार आहे। तर साथियों, त्याचप्रमाणे जे आदिवासी जिल्ह्यातील प्रबल्य पेशा भरती करण्यात यावे आणि त्याचप्रमाणे आदिवासी समाजाचे रिक्त असलेले 12,500 पदाची विशेष भरती तात्काळ करण्यात यावी, हेही मागणी आहे। साथियों, सर्वप्रथम जे आमचे महापुरुष होते, ज्या महापुरुषामुळे तुम्हाला शिक्षणाचं अधिकार भेटला
आणि अधिकार भेटल्यानंतर आम्ही तुम्ही कुठलेही सरकारी सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा बिझनेस असेल किंवा स्वतःचा उद्योगधंदा असेल, तर हे फक्त आपल्याला शिक्षणामुळे आपण स्वतःचा रोजगार किंवा इतरांना रोजगार देऊ शकत आहे किंवा आपली येणारी जनरेशन आहे ते महापुरुषांच्या बलिदानामुळे ते शिक्षण घेणार आहे. परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून भारतामध्ये राईट टू एज्युकेशन लागू करण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून जे आमचे समाज होते ते समाज 1950 नंतर त्यांना संविधानिकनुसार शिक्षणाचा अधिकार भेटलं आणि शिक्षणाचा अधिकार भेटल्यानंतर आमचा आदिवासी समाज शिकायला लागला. शिकायला लागल्यानंतर ते स्वतःचं परिवर्तन व्हायला लागलं आणि त्याचं मूल कारण आहे जे आदिवासी समाजामध्ये जेवढे काही महापुरुष होऊन गेले त्यांनी स्वतःची बाजी लावून, जीवाची बाजू लावून आम्हा तुम्हाला हक अधिकार टिकवून ठेवले किंवा अधिकार मिळवून दिले. त्यासाठी सर्वात प्रथम क्रांतीवीर सूर्या बिरसा मुंडा, टंट्याबील, खाजा नाईक, तसंच संत गुलाबबाबा महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले असे आमचे बहुजन महापुरुषांनी 108 वर्ष संघर्ष केल्यामुळे आमची आदिवासी समाजाची जे आम्हाला कुठलाही अधिकार नाही होतं 1950 पूर्वी आम्हा आदिवासींना फक्त जंगलामध्ये राहून आपलं पोट कसं भरता येईल आणि पोटासाठी कसं जगता येईल एवढंच आम्हाला आदिवासींना अधिकार होतं. परंतु 1950 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 5वी आणि 6वी अनुसूची त्याच पद्धतीने पदोन्नतीमध्ये आरक्षण दिलं. आर्टिकल 14(4) आणि 16(4) याच्या माध्यमातून आम्हाला शिक्षण भेटलं आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला नोकऱ्या भेटले. परंतु आमचा जो आदिवासी समाज आहे तो हळूहळू शिकायला लागला आणि त्यांना सर्वात प्रथम आदिवासींना शिक्षणासाठी जे काही आमचे जिल्हा परिषद शाळा असेल किंवा आश्रम शाळा असेल किंवा आदिवासी वसतिगृह असेल किंवा इतर काही विद्यापीठ असेल त्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांचा मोलाचा अधिकार होता. त्याच्यामध्ये आम्हाला स्कॉलरशिप भेटायची. हॉस्टेलमध्ये सुद्धा राहत असून सुद्धा त्यांना आदिवासींना सगळी सुविधा भेटत होते. परंतु साथियो, जसंही काँग्रेसने राईट टू एज्युकेशन आणला त्याच्या माध्यमातून 1ली ते 8वीपर्यंत आमच्या आदिवासी बंधुवांना जे जिल्हा परिषदमध्ये शिकत होते, ते आश्रमशाळामध्ये जात होते, असे जे विद्यार्थी होते त्यांना शिक्षणात जे त्यांची बुद्धिमत्ता वाढली पाहिजे किंवा स्वतःचं बुद्धितर्क वाढलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांना जो अधिकार भेटत होता शिक्षणाचा तो अधिकार आर्टिकल 19 नुसार आर्टिकल राईट टू एज्युकेशन नुसार तो पूर्ण 0 करण्यात आला. त्याच्या माध्यमातून तरीही आमचा बहुसमाज, आमचा आदिवासी समाज शिकायला लागला. परंतु महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि BJPचं महाराष्ट्र सरकारांनी आमचा हॉस्टेलची जी सुविधा होती ते पूर्णपणे काढून घेतली आणि त्यानंतरही आमचं जे विद्यार्थी आहे ते कष्ट करून सुद्धा ते आता हॉस्टेलमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. परंतु सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाने जे काही निर्णय घेतले आहे किंवा कानून बनवले आहे
ते 100% आदिवासींचं नुकसान होण्यासारखं आहे। का की जसेही 2010, 11, 12 आणि 14मध्ये जसेही आमचे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते D.Ed. B.Ed. केले की लगेच त्यांना नोकऱ्या भेटायचे, किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकल कंप्लीट केले की त्यांना एखाद्या कंपनीमध्ये परमनंट जॉब भेटत होता। परंतु आजच्या माध्यमातून D.Ed. B.Ed. सुद्धा जे कॉलेज होते ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। आणि त्याचप्रमाणे हे जे काही आमचे विद्यार्थी शिकून पुढे गेले, काही विद्यार्थ्यांनी PhD केली, काही विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन करून सुद्धा त्यांना पाहिजे ते नोकऱ्या भेटून नाही राहिले। त्याचं मूल कारण आहे का की फक्त नोकऱ्यासाठी शिक्षण नाही तर आमच्या महापुरुषांनी जीवाची बाजी लावली आहे। हे सर्वात प्रथम आमचे आदिवासी बंधूंनी समजून घेतलं पाहिजे। का की मित्रांनो, आमचे जे महापुरुष होते ते स्वतःचा विचार न करता येणारी जनरेशनचा विचार केला आणि त्यांनी दिवस रात्र संघर्ष केला, आणि त्यांनी संघर्ष केल्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला शिक्षणाचा अधिकार भेटला। आणि त्यानंतर छोटे मोठे गव्हर्नमेंट सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, अशा ठिकाणी आम्हाला नोकऱ्या भेटले। परंतु ते ठिकाणीही सुद्धा BJPच्या सरकारच्या माध्यमातून आश्रमशाळा असेल या जिल्हा परिषद असेल तेही पूर्णपणे बंद करण्याच्या मार्गावर आहे। का की मित्रहो, मी एक सातपुडा नंदुरबारातला एक राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, आणि मी 2012 पासून बामसेप आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदमध्ये जसंही कॉलेज चालू असतानाही मी समाजकार्याची सुरुवात केली, आणि त्यानंतरही बरेच काही सामाजिक संघटनांमध्ये जाणं येणं आमचं होत राहत होतं। परंतु वर्तमानमध्ये जे काही आमचे सामाजिक संघटना आहे ते आमच्या आदिवासी बंधूंवर दिवस रात्र अन्याय अत्याचार होत आहे, किंवा आदिवासी विरोधात भरपूर काही कानून बनवले जात आहे। परंतु जे काही संघटना आहे ते संघटना त्याच्यावर कुठलंही विरोधाचं भूमिका घेत नाही आहे। परंतु जे काही संघटना आहे हे संघटना माझ्या दृष्टिकोनातून हे संघटना 90% काँग्रेस आणि BJPच्या माध्यमातून बनवण्यात आलेले संघटना आहे। त्यापैकी 5 ते 10% जे संघटना आहे ते स्वतःच्या स्वार्थीपणासाठी कुठल्या पद्धतीचं आंदोलन करणे आणि ते मॅनेज होऊन जाणे, या पद्धतीचं आदिवासी समाजामध्ये सर्वात प्रथम गंभीर परिस्थिती चालू आहे संघटनाची। तर साथियो, जे काही आमच्या महापुरुषांनी जीवाची बाजी लावून तुम्हाला अधिकार दिला आहे, हा तुम्हाला टिकवायचा असेल तर आम्हाला मित्र आणि दुश्मनची ओळख करून घेतली पाहिजे। का की आमचे जे महापुरुष होते ते काही आमच्या महापुरुषांना किंवा त्यांच्या महापुरुषांना किंवा त्यांच्या आजोबा पंजोबांना ते खांद्यावर घेऊन नाचत नाही होते। आमचे जे महापुरुष होते ते आमचे बहुजनांचे जेवढे काही महापुरुष झाले ते सगळे महापुरुष एकामेकांना गुरु मानले, एकामेकांचे विचार मानले, आणि एकामेकांचा खांद्यावर खांदा टेकून त्यांनी संघर्षाची सुरुवात केली। परंतु वर्तमानमध्ये जे काय आमचे बहुजन समाज आहे किंवा जे आमचे आदिवासी समाज आहे ते जसं हे वर्तमानमध्ये ब्राह्मण जातीने, विदेशी ब्राह्मण लोकांनी आदिवासींना देशभरामध्ये 801 जातीमध्ये आमचं तुकडे केले, आणि त्याचपैकी आमचे शिकले सवरले लोकांनी 801 जातीच्या तुकड्या माध्यमातून 15 ते 16 हजार संघटना देशामध्ये निर्माण झाली, आणि संघटना निर्माण झाल्यामुळे सर्वात जास्त आमचं आदिवासींचं नुकसान झालं। का की आपण बघतो हो, महाराष्ट्रामध्ये आमच्या सातपुडामध्ये तर बरेच खूप समस्या आहे, हजारो समस्या आहे, परंतु त्याचं मूल कारण आहे EVM मशीन। का की जे वर्तमान परिस्थितीमध्ये जे सरकार निर्माण झालं आहे ते सरकार फक्त EVMच्या माध्यमातून निर्माण झालं आहे। का की नंदुरबारमध्ये
70% आदिवासी आहे आणि 70% आदिवासीमध्ये फक्त 25% लोक सुशिक्षित आहे, शिकलेले सवरले लोक आहे आणि बाकी जे लोक आहे 45% लोक ते लोक अनपढ आहे आणि त्याच्या माध्यमातून जे नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि बीजेपी 60-65 वर्षे नंदुरबारमध्ये राज केलं, त्याचं मूल कारण आहे आमचे सारखे सुशिक्षित किंवा आमचे जे शिकले सवरले लोक आहे त्याने आमचे समाजाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही नंदुरबारची परिस्थिती निर्माण झाली आहे। हे आम्हाला भविष्यामध्ये आदिवासींचं सातपुड्यातलं आमची रूढी प्रथा किंवा आमचे रीतिरिवाज किंवा आमची बोलीभाषा हे आम्हाला टिकवायची असेल तर सर्वात प्रथम आम्हाला ईव्हीएम मशीनची बंदोबस्ती करावी लागेल। का की ईव्हीएम मशीनची बंदोबस्ती केली तरच आमची संस्कृती, आमची रूढी, आमची जी प्रथा आहे ते 100% टिकू शकते। आणि सर्वात प्रथम आम्हाला जे संविधान आहे ते संविधानमध्ये आम्हाला 5वी आणि 6वी अनुसूची आहे त्याचे आम्हाला सरकारवर वारंवार दबाव आणावा लागेल। आम्हाला निरंतर समाज प्रबोधन करावा लागेल, निरंतर आम्हाला रस्त्याची लढाई लढावा लागेल, आम्हाला मित्र दुश्मनची ओळख निर्माण करावी लागेल। जोपर्यंत आम्ही मित्र दुश्मनची ओळख निर्माण करणार नाही आहे तोपर्यंत आम्ही आमच्यामध्ये भांडत राहणार आहोत आणि 3.5% ब्राह्मण विदेशी 7.5% आदिवासीवर राज करणार आहे आणि हे वर्तमानमध्ये चालू आहे। आदिवासीवर तर जे आमचे SC आहे किंवा SC आहे किंवा OBC आहे किंवा मायनॉरिटी आहे किंवा धर्म परिवर्तन झालेले आमचे लिंगायत, बुद्धिस्ट, ख्रिश्चन सर्वात प्रथम देशामध्ये अन्य अत्याचार होत असेल तर केवळ जास्त अत्याचार आदिवासीवर होत आहे, तरी आमचे आदिवासी समाज जागृत व्हायला तयार नाही आहे। अजून किती दिवस आम्ही अन्य अत्याचार सहन करणार आहोत? त्यासाठी आम्हाला आमचे मित्र कोण आहे, दुश्मन कोण आहे याची आम्हाला ओळख निर्माण करावी लागेल। का की आमच्यावर अन्य अत्याचार कोण करतो आहे, आमचे अधिकार कोण हिसकवत आहे, आमची नोकऱ्याचं भरती का करत नाही आहे, आमचे जे प्रतिनिधी आहे ते आवाज का उठवत नाही आहे, खरंच ते आमचे प्रतिनिधी आहेत का किंवा ते कुठली पार्टीचे गुलाम आहेत का किंवा ते फक्त नावाचे आमचे आहे आणि विचारांचे त्यांचे आहे का, हे आपल्याला सर्वात प्रथम समजून घ्यावे लागेल। त्याचप्रमाणे जे आमची आश्रमशाळा आहे, आश्रमशाळा 100% खाजगीकरण होण्याच्या मार्गावर आहे। जिल्हा परिषदही तेच परिस्थिती आहे। आमच्या सातपुडामध्ये जे काही जिल्हा परिषद शाळा आहे नंदुरबारमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा जळगाव, भुसावळ या साईडला तर खूप गंभीर परिस्थिती आहे तिथे। का की ज्या दिवशी शिक्षक असतो त्या दिवशी विद्यार्थी नसतात, अशी परिस्थिती आमच्या सातपुडामध्ये चालू आहे। आणि याचं सर्वात प्रथम आहे आमचे शिकले सवरले लोकांचा परिणाम आहे हा। आमचे शिकले सवरले लोकांनी आमच्या गावाकडे, आमच्या शाळाकडे, आमचे भाऊ-भावंडाकडे लक्ष दिलं असतं तर आदिवासी 100% स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा स्वतःचं उद्धारनिवार करण्यासाठी स्वतः त्यांनी संघर्ष केला असता, परंतु तसं आम्हाला दिसून येत नाही आहे। त्यासाठी सर्वात प्रथम आम्हाला शिक्षण वाचावं लागेल। शिक्षण वाचतील तर आमचे येणारी जनरेशन त्यांचं भविष्य घडतील। का की वर्तमानमध्ये जे काही चालू आहे ते केवळ आमचे बहुजन समाज शिकून पुढे चालले, त्यांना कसं थांबवता येईल त्यासाठी देशभरामध्ये शाळा बंद करण्याचं केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि विदेशी ब्राह्मण लोकांनी नियोजन केलं आहे। हे सर्वात प्रथम आम्हाला समजून घ्यावं लागेल। का की ब्राह्मण हे 3% ब्राह्मण आहे आणि आम्ही लोक 85 ते 97% मूलनिवासी लोक आहोत। ब्राह्मणला 1% आरक्षण दिलं तरी तो 1% राहणारच आहे। त्यासाठी आम्हाला सर्वात प्रथम जे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून राज्यस्तरीय महाआक्रोश मोर्चा संभाजीनगर येथे होऊ घातला आहे। इथे आपण आपले जे विद्यार्थी आहे, आपले जे पालक आहे, का की आमचे जे पालक असतात आमचं विद्यार्थ्यांचं भविष्य घडण्यासाठी त्यांचं दिवस रात्र मेहनत करतात, पण जे आमचे विद्यार्थी जे शिक्षण करत आहे त्यांना जे सवलती भेटली पाहिजे
ते सवलती त्यांच्यापर्यंत जात नाही आहे किंवा जे त्यांना पाहिजे तसं शिक्षण भेटत नाही आहे। त्यासाठी सर्वात प्रथम आपण या विशाल महामोर्चाला तन मन धनाने साथ सहयोग केला पाहिजे। का की मित्रांनो, येणारं काळ आहे ते खूप गंभीर होणार आहे। त्यासाठी आपण आता जागृत नाही झालं तर वर्तमानमध्ये आमचे जे पोरं आहे ते आमचे पोरं भविष्यात आम्हाला माफ करणार नाही आहे। का की संविधानमध्ये जे आम्हाला हक अधिकार होतं ते 100% काही काळ दिवसांनी 2029 पर्यंत यांचं BJP RSSचं षडयंत्र आहे संविधान संपवायचं। आणि संविधान संपवण्यासाठी जे काही संघटना निर्माण झाले आमच्या बहुजनांचे, ते संघटना जसेही नवीन कानून येत असेल किंवा नवीन कायदा बनवलं जात असेल त्याच्यावर ते गंभीर ठामपणा आंदोलन करताना दिसत नाही आहे। दुसरीकडे आमचे संविधान संपत आहे, दुसरीकडे आमचे काही लोक आरक्षणाचा मागे लागले आहे। सर्वात प्रथम आम्हाला EVMची बंदोबस्ती करावी लागेल। का की जे काही चाललं आहे ते फक्त EVM मुळे चालू आहे। का की EVM मुळे माध्यमातून हे सरकार सत्तामध्ये येत आहे। तर त्यासाठी येणारं जे काही इलेक्शन असेल नगरपालिकाचं, जिल्हा परिषदचं, पंचायत समितीचं, तिथे आपण बहुसंख्येचे आमचे जे काही प्रतिनिधी उभे राहतील त्यांनी 100% जे इलेक्शन होणार आहे ते बॅलेट पेपरवर घेण्यासाठी तिथे आपण प्रस्तावना मांडली पाहिजे। त्याचप्रमाणे जे आमचे आदिवासी समाज आहे तो आदिवासी समाज सर्वात प्रथम आपले जे काही छोटे मोठे संघटना आहे ते संघटनांनीही विनंती आहे की आपण फक्त 9 ऑगस्ट जो विश्व मूलनिवासी दिवस येणार आहे त्याचे आमचे काही आदिवासी समाजाचे लोक तयारी करता आहे, पण वर्तमानमध्ये तुम्हाला 9 ऑगस्ट दिवस सुद्धा साजरा करण्यासुद्धा तुम्हाला अधिकार राहणार नाही। जसं तुम्ही जनसुरक्षा कायदा त्याचं काही तुम्ही अभ्यास केला असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला समजून येत असेल। आम्ही आमच्या महापुरुषाला डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी आमच्या महापुरुषांनी आम्हाला हे अधिकार दिलं नाही आहे। त्यांचं जे संघर्ष आहे ते आम्हाला निरंतर चालवावं लागेल, त्यांचं जे अधिकार आहे ते आम्हाला निरंतर टेकून ठेवावं लागेल। त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल। का की आमच्या महापुरुषांचा आपण स्वतः अभ्यास केला तर आमचे महापुरुष कुठल्याही महापुरुषाला खांद्यावर घेऊन किंवा हातात हात टाकून कधी नाचले नाही आहे। पण आमचे जे आदिवासी समाज आहे ते फक्त कुठल्याही महाउत्सवाला जे ब्राह्मण शासन जातीने थोपलेल्या त्योहारवर आमचे लोक नाचतात कुदतात आणि नाचतात कुदतातमुळे हे आमची परिस्थिती आज निर्माण झाली आहे। दुसरीकडे आमच्या आई बहिणीचं बलात्कार केलं जात आहे, दुसरीकडे आमचे भाऊ बहिणीचं घर उजाड केलं जात आहे। अशी परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे लोक नाचायला 100% तयार होत आहे। तर त्यासाठी हा जो 9 ऑगस्टला येणारा विश्व आदिवासी दिवस अर्थात विश्व मूलनिवासी दिवस आहे त्याचं जास्तीत जास्त आपण प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला पाहिजे। का की मित्रहो, आपण जोपर्यंत आपण लोकांमध्ये सामाजिक प्रबोधन जोपर्यंत करत नाही आहे तोपर्यंत आपलं जे समाज आहे ते दिवसेंदिवस अंधारामध्ये जगणार आहोत। तर त्याला आपल्याला सर्वात प्रथम जागृत करावं लागेल आणि आपला मित्र कोण आहे, दुश्मन कोण आहे याची आपण त्याला ओळख निर्माण करून द्यावी लागेल। त्यासाठी सगळं आदिवासी बांधवांना, सगळं माझे मूलनिवासी बहुजन समाजांना विनंती आहे की भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून शाळा वाचवा, शिक्षण वाचवा आणि खाजगीकरण बंद करा। आपली समस्या, आपला आवाज राज्यस्तरीय आक्रोश महामोर्चा संभाजीनगर येथे 28 जुलै 2025 रोजी होऊ घातला आहे। या महाआक्रोश मोर्चामध्ये तमाम आमचे आदिवासी सामाजिक संघटनांना मी अपील करतो आहो की आपण एकट्या लढल्याने आपण आपल्यासमोर उदाहरणार्थ आहे मराठ्यांची काय परिस्थिती आहे, धनगरांची काय परिस्थिती आहे, आदिवासींची काय परिस्थिती आहे हे आपल्याला समजून असून सुद्धा आपण एकट्याची लढाई लढणार तर आपली हीच परिस्थिती असणार आहे। त्यासाठी आपल्याला मिळून जुळून आपल्याला संघर्ष करावा लागेल। त्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून जे वर्तमानमध्ये महाराष्ट्र सरकारांनी
शाळा बंद करण्याचं किंवा जे काही आदिवासींचं पदभरती आहे 12,500 हे सुद्धा त्यांनी गंभीरताने ते लोक भरती करत नाही आहे। वर्षांनी आमचे कर्मचारी लोक रिटायर होतात, पण त्या ठिकाणी तात्पुरतं त्यांना भरती केली जात नाही आहे। आणि बरेच ठिकाणी ही परिस्थिती आहे आमचे आदिवासी हॉस्टेलमध्ये किंवा आमचे आश्रमशाळामध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये। का की आमची हे पण मागणी आहे, शासकीय आश्रमशाळामध्ये प्रत्येक क्लासरूममध्ये कॅमेरा बसवण्यात यावे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक हॉस्टेलमध्ये सुद्धा कॅमेरा बसवण्यात यावे आणि प्रत्येक आश्रमशाळामध्ये हॉस्टेलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची मेडिकल टेस्ट प्रति महिन्याने करण्यात यावी आणि त्याचप्रमाणे जे काही हॉस्टेलची समस्या आहे ते 100% सरकारांनी सोडवण्यात यावी, ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि जे काही आश्रमशाळामध्ये जिल्हा परिषदमध्ये बरेच काही असुविधा आहे त्यासाठी त्यांना सोयीस्कर करण्यासाठी आणि त्यांना जे काही अडचण आहे ते पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून त्यांना देण्यात यावे, हे सुद्धा आमची मागणी आहे। आणि या महाआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा आमची समस्या सुटत नसेल तर आम्ही राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ आणि भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारतीय बेरोजगार मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय महिला मोर्चा असं तमाम बहुजनांच्या संघटनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही महाराष्ट्र बंद करण्याचं सुद्धा नियोजन करू। आणि सर्वात प्रथम सर्व मूलनिवासी बहुजनांना जय जोहार, जय मूलनिवासी, धन्यवाद।